आज मनाला खूप आनंद होतोय की अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम उंबळे यांच्या स्मारकाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्याजवळ मी गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये गेलो की दादांच्या स्मारकाला मी गेले 14 वर्ष पाठपुरावा करतोय, पण निधी मिळत नाही आहे. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तत्काळ 15 कोटी निधी देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं आणि तो निधी मंजूर देखील केला आणि त्यातला 20% निधी आज रिलीज झाला आहे. खऱ्या अर्थानं मनाला खूप आनंद होतोय की दादांनी आपल्या प्राणाची बाजी लावून अजमल कसाबसारख्या खतरनाक अतिरेक्याला पकडला आणि जगाच्या समोर पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्याचं काम खऱ्या अर्थानं आदरणीय अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम उंबळे यांनी केलं. आणि मग दादांची एक गोष्ट मला आठवते. ते नेहमी म्हणायचे की मी ही जी पोलिसाची वर्दी घातलेली आहे, मी घराच्या बाहेर पडल्यानंतर मी माझ्या देशाचा आहे आणि मी घरात आल्यानंतर मी तुमचा आहे, कुटुंबाचा आहे. आणि त्या शब्दाला दादा खरे उतरले. म्हणजे ज्या देशासाठी दादांनी एवढं मोठं बलिदान दिलं आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं काम केलं. खरोखर मी राज्य सरकारचं मनापासून आभार मानतो की ज्यावेळेस मी हा विषय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेऊन गेलो त्यावेळी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब हे मला एकनाथजी शिंदे साहेबांनी घेऊन गेले. आणि तसेच आमचे इथले स्थानिक आमदार आणि राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांची देखील या कामी मला सहयोग मिळाला, मदत मिळाली. आणि त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थाने येणाऱ्या काही दिवसामध्ये दादांच्या भव्य आणि दिव्य अशा स्मारकाचं कामाचं भूमिपूजन होईल. कारण 20% निधी हा रिलीज झाला आहे. मी मनापासून राज्य सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप आभार मानतो. आमच्या परिवाराचा तसेच जावली तालुक्याचं संपूर्ण जावली तालुक्यातील नागरिकांची, जावली तालुक्यातील आमचे पत्रकार बांधव स्मारकाच्या विषयानं सातत्याने हा प्रश्न मांडत होते. आणि या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.